ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय। ड्रग्ज माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही। गल्ली गल्लीत हजारो कोटींचे ड्रग्ज सापडतात। गोरेगाव नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। ड्रग्ज व्यावसायिकांविरोधात मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू। कुणीही वाचू शकणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। तर एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली। दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 3 हत्या। कुठे पूर्ववैमनस्यातून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला। अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 महिलांचं शोषण। 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपी मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। तर चौथ्या गुन्ह्यामध्ये 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी।